वडूजच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचा राज्यात कौतुकास्पद कामगिरी। शर्वरी खाडे राज्यात प्रथम 63 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक। छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित छत्रपती शिवाजी व ज्युनियर कॉलेज वडूजचा माजी विद्यार्थी ओंकार श्रीरंग गोसावी हा विद्यार्थी एअरसी आर्मीमधून मध्य प्रदेश भोपाळ इथं भरती झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादित करत राज्य व जिल्हा स्तरावर आपला ठसा उमटवलाय। या परीक्षेत तब्बल 63 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यामध्ये इयत्ता 5वीचे 33 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसेच 8वीचे 30 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले। अनेक विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। यामध्ये शर्वरी सुहास खाडे हिने 292 गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। तसेच गोरे विशाल नंदकुमार 286 गुण यानं राज्यात चौथा क्रमांक, साणप आयुष श्रीनिवास 284 गुण व खाडे आदित्य अजय 280 गुण यांनी राज्यात 6वा क्रमांक, भांडवलकर अमृता बाळकृष्ण 280 गुण हिनं राज्यात 9वा क्रमांक आणि पाटील आर्या सुहास 276 गुण हिनं राज्यात 12वा क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन केलंय। याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीतही संस्थेच्या 24 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून संस्थेची शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे। विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत असल्याचं गौरवोद्गार व्यक्त होत आहे। या यशाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूजचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा, सचिव TR गोडसे, विकास अधिकारी RN घाडगे, मुख्याध्यापक JH जाधव, उपमुख्याध्यापक MR गोडसे, पर्यवेक्षक PR राऊत व LK बागल, प्राचार्य केंजळे, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव, माजी अध्यक्ष धनंजय क्षीरसागर तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे वडूजचा शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक पुन्हा एकदा राज्यभर अधोरेखित झालाय। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परवा दिवशीच रात्री जाहीर झाला आणि हा निकाल जाहीर होत असताना आपल्यासहित सर्व लोकांच्या नजरा होते की शिवाजी हायस्कूलचा निकाल काय लागतो। तो शिवाजी हायस्कूलचा निकाल अतिशय आनंदाची बाब आहे की राज्यामध्ये 8वी शिष्यवृत्तीमध्ये राज्यामध्ये पहिली विद्यार्थी येण्याचा बहुमान या आपल्या शाळेनं पटकवलेला आहे। तसेच 5वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्येही राज्यात 9वा 15वा येण्याचं मान हे आपल्या शाळेनं पटकवलेलं आहे। तब्बल 63 विद्यार्थी यावर्षी शिष्यवृत्तीला पात्र झालेले। ही संस्था, ही शाळा दादासाहेब अण्णांनी 1959 साली सुरू केली। या संस्थेचा बेसिक असा होता की गुणवत्ता आणि शिस्तीच्या जोरावर ही संस्था पुढे झाली। सुरुवातीचा काळ किंवा पहिला काळ असा होता की आपल्याला जाऊन विद्यार्थ्यांना मागे लागायचं की ॲडमिशन तुम्ही आमच्याकडे घ्या। शिक्षक घरी जायचे आणि विद्यार्थ्यांना घेऊन यायचे, पण आमच्या सर्व शिक्षक, स्टाफ, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून जो शाळेचा संस्थेचा कायापालट होत आहे तो खरंच अभिमानास्पद आहे। आज आपल्याकडं ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तरी रांगा लागलेल्या असतात। आपल्यालाही ते नको होतं। अगदी 5वीला 200-250 ॲडमिशनची कॅपॅसिटी असणारी आपली शाळा आपल्याकडं अर्ज येतात 500, अगदी 754 यावर्षी अर्ज झाले। त्यातून आपण घ्यायचं कोणाला, म्हणून आपण परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देतो। प्रवेश दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची जडणघडण या संकुलात होत असताना अण्णांनी घालून दिलेल्या 2 तत्वावर, गुणवत्ता आणि शिस्त, याच्यावर हे शिक्षक बंधू आणि भगिनी काम करत असतात। त्यातूनच आजचा निकाल जो लागलेला आहे तो त्यांच्या अथक परिश्रमाचं, विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचं, त्यांच्या पालकांच्या परिश्रमाचं यश आहे असं मी या निमित्तानं आपण सर्वांना सांगू इच्छितो।
ही संस्था पुढे जात असताना आपणा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं जे सहकार्य लागतं ते लाख मोलाचं आहे. त्यानिमित्त मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचं आभार मानतो. फक्त शिष्यवृत्तीच नाही, या शिष्यवृत्तीचा बेस तयार झाल्यानंतर विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी मला उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. एका मांडवे गावात, मांडवे साधारण 1200 लोकसंख्येचं गाव, मांडवे गावात 27 डॉक्टर झालेले आहेत. ते 27चे 27 विद्यार्थी शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यातले 7 विद्यार्थी MBBS झालेले, जे या ठिकाणी जो पाया भक्कम होतोय आणि त्या पायावर शिखर लावण्याचं काम हे विद्यार्थी करतात, त्याचा या संस्थेला, शाळेला सार्थ अभिमान आहे. त्याच पद्धतीनं आता गोसावींचा आपण सत्कार केला. आर्मीमध्ये वेगवेगळ्या ट्रेडला जाऊन ते विद्यार्थी काम करत आहेत. काही लोक शासकीय परीक्षामध्ये पास होऊन प्रशासनात, महसूलमध्ये काम करतात. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना वाटतो आणि दादासाहेबांनी सुरू केलेल्या या संकुलाचं रूपांतर आता वटवृक्षाकडे व्हायला लागलेलं आहे. त्याच्या फांद्या, पारंब्या, मुळ्या ज्या असतील त्या एकदम घट्ट व्हायला लागलेले आहे आणि त्यामध्ये आपणा सर्वांचं सहकार्य कायम असंच राहावं अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पण त्या शाळेनं जे वैशिष्ट्यपूर्ण जो आलेख, चढता आलेख 15-20 वर्षात जो राज्यात ठेवलेला आहे तो कायम ठेवण्यासाठी प्राचार्य जाधव सर आणि त्यांचे सहकारी यांचं योगदान फार मोलाचं आहे असं मला वाटतं. शाळा सुटल्यानंतर जी डिसिप्लिन बघायला मिळते आम्हाला स्टँड परिसरात की ते वाखण्याजोगे आहे. आता मी सरांना विचारलं पण की आता तुम्ही लवकर शाळा सोडली का, तर सरांच्या एकदा ज्युनियरच्या मुलांची परीक्षा होती सकाळी 8 ते 11 पर्यंत. ते एका रांगेत ज्युनियरची मुलं सुद्धा एका रांगेत जातात, जिथं प्राथमिकची सुद्धा जाऊ शकत नाही, ऐकत नाही. पण जिथं ज्युनियरची मुलं रांगेत जातात तिथं ह्या संस्थेने, ह्या शाळेनं एक वेगळा पायंडा डिसिप्लिनचा घालून दिलेला आहे. तो राज्याला आदर्श ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा आम्हा सर्वांना, खटा तालुक्याच्या पत्रकारांना या संस्थेबद्दल फार आदर आहे. हे संकुल आमचा याचा समजून आणि यापुढेही कार्यरत राहू ही भावना व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगतो. छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूज यांनी माननीय श्री पृथ्वीराज गोडसे दादा तसेच येथे जमलेले सर्व उपस्थित मान्यवर, पालक, पत्रकार वृंद, भगिनी तसेच सर्व विद्यार्थी मित्र, आज आपल्या सर्वांचा सत्कार होत आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आधी आभार मानते. मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. या शाळेतून मला जे काही मिळाले ते सर्व मी स्कॉलरशिपच्या पेपरामध्ये वापरले व त्याचे मला आज फळ मिळालेले आहे. हे यश फक्त माझ्या एकटीचे नसून माझ्या सर्व शिक्षकांचे तसेच माझ्या मित्रमैत्रिणींचे, माझे सर्व जे ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे व माझ्या आईवडिलांचे आहे. आज हे यश मला मिळाले याचा आनंद फक्त मला एकटीलाच नसून आज सर्वांना आहे व मला माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या यशाचे खूप कौतुक वाटते. मला या शाळेतून खूप काही मिळाले ते मी तुम्हाला थोडक्यातच सांगते. जसे की सकाळी उठलं की सरांनी आम्हाला सांगितलेलं रोज 5:30 वाजता उठायचं. मी तसंच करायची. रोज सकाळी लवकर उठायचं, वाचन करायचं. शाळेत गेलं की आमचे रोज एक पेपर व्हायचं. त्या पेपराचं पेपर झाला की पेपर चेकिंग व्हायचं. त्यानंतर शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करायचे. आमच्या सर्व शंका वेळोवेळी सॉल्व्ह करून द्यायचे. त्याच्यामुळे आमच्या मनात कसलीही शंका उरायची नाही. घरी गेलं की आम्हाला सरावाला काही वेळ असायचा. काही वेळ आम्ही आधी पेपर सोडवायचो. त्यानंतर काही शंका आल्या तर शिक्षक आमच्यासाठी नेहमीच उपस्थित असायचे. त्यामुळेच आम्हाला आज खूप अभिमान वाटतोय की आज या सर्व शिक्षकांमुळे आम्हाला इथेपर्यंत पोहोचण्यात आले. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.